शासकीय गटात कर्दे जिल्ह्यात तर गिम्हवणे शाळा तालुक्यात प्रथम. शाळेसाठी शिक्षणप्रेमी असलेल्या व्यक्ती एकत्र आल्या की यश हमखास असते, असे सांगत दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे या शाळेस काल दिनांक 6 मार्च रोजी शाळेस भेट देऊन शासन व्यवस्था समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे शाळेसाठी शिक्षणप्रेमी असलेल्या व्यक्ती एकत्र आल्या की यश हमखास मिळते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात आलेला कर्दे शाळेचा प्रथम क्रमांक हा माझ्यासाठी तसेच दापोली तालुक्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. दापोली तालुक्याची एक नवीन ओळख यामुळे निर्माण झाली असून अभिनंदनास आपण सर्व हक्कदार आहात, असे मतही व्यक्त केले. शिक्षक वर्गाने अतिशय जिद्दीने व चिकाटीने सदर अभियानात उतरून सर्वांना एकत्र घेऊन विजय मिळवला आहे. याबद्दल आपणास खूप आनंद झाल्याचे आणि त्यातही दुग्ध शर्करा योग म्हणजे आपली शाळा हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे व या वर्षी शाळेला हा पुरस्कार मिळाला ही खरोखरच भाग्याची बाब आहे, असे गौरवोद्गार बळवंतराव यांनी काढले. मुख्याध्यापक अनिल कुमार मळगे, अध्यक्ष दिनेश रुके, सरपंच सचिन तोडणकर, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचे कौतुक व अभिनंदन केले. सोबत केंद्र प्रमुख प्रवीण काटकर, सुनील कारखेले, गुलाबराव गावित यांनीही शुभेच्छा दिल्या. शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र माने, उपशिक्षक वैजयंत देवघरकर, स्वप्नील परकाळे यांनी कार्यक्रम नियोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रुके यांनी आभार मानले. सदर स्पर्धेत दापोली तालुकास्तरीय यशस्वी शाळा पुढीलप्रमाणे: शासकीय गट प्रथम जिल्हा परिषद शाळा गिम्हवणे, द्वितीय जिल्हा परिषद शाळा मळे, तर तृतीय जिल्हा परिषद शाळा ओळगाव आणि खाजगी गट प्रथम वेळवी पंचकृषी हायस्कूल वेळवी, द्वितीय लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव आणि तृतीय न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे. कर्देसह यशस्वी शाळांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.